लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत, तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काही अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ।